सातूच्या पिठापासून केलेलं हे उपीट आहे ना, इतकं छान लागतं ना, तर पौष्टिक तर आहेच. तर अशा प्रकारे करून दिलं ना, मुलं खूप आवडीने खातात आणि खायलाही खूप छान लागतं आणि पौष्टिक तर आहेच. सो इथे मी काय घेतलं आहे की कढई गरम करायला ठेवली, त्यामध्ये साजूक तूप घेतलं 2 चमचे. तुम्ही किती पीठ घेताय त्यावर डिपेंड आहे. तर इथे 2 चमचे मी तूप घेतलं आणि 1.5 वाटी पाणी, 1 ते 1.5 वाटी पाणी इथे टाकलेलं आहे मी. तुम्ही थोडीशी पातळ पाहिजे असेल तर अजून पाणी इथे टाकू शकता. थोडंसं 2 किंवा 2.5 वाट्या पाणी इथे तुम्ही वापरू शकता. नंतर इथे पाऊण वाटीभर इथे मी पिठी साखर घेतलेली आहे, पाऊण वाटी. तुम्ही थोडीशी यामध्ये वाढवू सुद्धा शकता, नंतर समोर सांगतेच. नंतर इथे 1 वाटीभर मी इथे सातूचं पीठ घेतलेलं आहे. तर अगदी थोडं थोडं टाकायचं आणि मिक्स करत राहायचं. हे बघा अशा प्रकारे झालं आहे थोड्या वेळाने. आणि अगदी लो फ्लेम आहे गॅसची आणि अगदी याला आहे ना चांगल्या प्रकारे मिक्स करत राहायचं, म्हणजे याच्या गुठळ्या नाही झाल्या पाहिजे. आता तुम्हाला वाटलं तर तुम्ही थोडंसं गरम पाणी यामध्ये वापरू शकता, पण गरम पाणी इथे वापरा, म्हणजे गुठळ्या जास्त होणार नाही. आणि चांगलं याला आहे ना दिसत असल्याप्रमाणे असं चमच्याने चांगलं असं घोटून आहे ना मस्त असं मिक्स करत राहायचं आहे. तर अशा प्रकारे इतकी छान लागते ना, आणि त्याला एक वाफ द्यायची. तर मी इथे थोडंसं आहे ना पाणी टाकलं थोड्या वेळाने. तर हे चांगलं प्रकारे असं घोटून घ्यायचं. आणि अगदी थोडंसं पाणी इथे मी घेतलेलं आहे. जर तुम्हाला सांगते ना थोडीशी अशी पातळच पाहिजे असेल तर तुम्ही यामध्ये 2 ते 2.5 वाट्या पाणी इथे वापरू शकता. आता मी इथे पाऊण वाटीभर साखर वापरलेली होती, तर ती थोडी कमी वाटत होती, त्यामुळे मी इथे पुन्हा थोडीशी वाढवली. म्हणजे 1 वाटी सातूचं पीठ होतं, तर 1 वाटीभर पिठी साखर घेतलेली आहे. आता आपण सातूचं पीठ भाजतो तेव्हा वेलची पावडर, जायफळ वगैरे सगळंच टाकतो, तरीसुद्धा मी इथे वेलची पावडर टाकली, पण काही गरज नाही टाकायची, तर तुम्ही स्किपसुद्धा केली तरी चालेल. आणि थोडासा खोबरा किस टाकला. तुम्ही यामध्ये काजू बदामचे कापसुद्धा पहिले तुपामध्ये भाजून ठेवून तुम्ही यामध्ये वापरू शकता, जर आवडत असेल तर. नाहीतर खोबरा किस, काजू बदाम आणि वेलची पावडर सगळं स्किप केलं तरी चालते, अशीही खूप छान लागते. आता फक्त 1-2 मिनटाची याला वाफ दिली आणि आपली सातूचं उपीठ किंवा सातूचा शिरा असं रेडी आहे. खूप छान लागते आणि गरमागरम खा, एकच नंबर. तर अशा प्रकारे तुम्ही पण करून बघा, असा पौष्टिक असा शिरा उपीट काय. तर यम्मी असं लागते गरमागरम खायला. तर नक्की करून बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. मस्त खा, स्वस्त राहा. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.